राजाची मिरवणूक आता ऑपेरा हाऊसला पोहोचलेली आहे। ऑपेरा हाऊस आणि गिरगाव चौपाटी अंतर अतिशय कमी आहे, मात्र लालबागचं राज्य अत्यंत धीम्या गतीने, संत गतीने भक्तांचे प्रेम स्वीकारत, त्यांनी लावलेले हार स्वीकारत जातो। प्रचंड मोठा ताफा लालबागच्या राजाचा आहे। पुढे मागे पोलिसांच्या गाड्या आहेत, कॉम्बॅट व्हॅन आहे, मोबाईल जॅमर आहे, पोलिसांच्या गाड्या आहेत आणि त्याच्यानंतर लालबागच्या राजाची क्रेज जी आहे ती भक्तांमध्ये आपण बघतो। इथे आल्यावरती लालबागच्या राजाची वाट बघत अनेक भक्त जे आहेत ते इथे थांबलेले आहेत। इतर गणपती सुद्धा या मार्गावरून जात आहेत, पण लालबागच्या राजाची वाट बघत अनेक भक्त जे आहेत ते इथे थांबलेले आहेत। दुतर्फा जो ऑपेरा हाऊस आणि गिरगाव चौपाटीला जो रस्ता जातो तिथे मी आहे। दुतर्फा जी आहेत ती लोक उभी आहेत आणि बाप्पाच्या आगमनाची इथे वाट बघतायत। लालबागचा राजा कधी इथे येतोय आणि त्याचं दर्शन घेतोय याची लोक वाट बघतायत। ज्या क्रमाने गणपती येतील त्याच्यानुसार लालबागच्या राजाच्या आधी चिंचपोकळीचा चिंतामणी असण्याची शक्यता आहे। साधारणपणे प्रत्येक वर्षी लालबागचा राजा जेव्हा इथे विसर्जनासाठी येतो तेव्हा त्याच्यासमोर त्याच्या आधी चिंचपोकळीचा चिंतामणी हा गणपती त्याच्या पुढे असतो। अनेक गणपती विसर्जनाला येत आहेत, पण लालबागच्या राजाची वाट बघत इथे लोक अनेक थांबलेली आहेत। प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे। मोबाईलवरती दर्शन घेतल्यानंतर मोबाईलवरती आपल्या लाडक्या राजाला निरोप देताना राजाची एक झलक मिळाली पाहायला, राजाचं दर्शन व्हावं। गेले 11 दिवस जे मंडपात जाऊ शकलेले नाहीयेत, रांगेत उभे राहू शकलेले नाहीयेत, अशी लोक लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी इथे उभे आहेत। एक झलक पाहण्यासाठी त्यांची त्याच्यामध्ये प्रचंड आतुरता आहे। मात्र हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा जो आहे तो कॅप्चर करण्यासाठी ही लोक उत्सुक असतात। आपण बघतोय डिवायडरवरती कशा पद्धतीनं ही लोक लालबागच्या राजाची वाट बघत बसलेली आहेत। लालबागचा राजा आल्यानंतर एकच कल्ला इथे होतो, एकच ज्याला आपण म्हणू शकतो सूर लोकांचा लागतो, ही शान कोणाची, लालबागच्या राजाची, अशा पद्धतीची घोषणा इथे दिल्या जातात। लालबागच्या राजाच्या ताफ्याविषयी पुन्हा एकदा आपण सांगूया, अत्यंत मोठा हा ताफा असतो। सुरुवातीला मुंबई पोलिसांची एक जीप पुढे असते, त्याच्या मागे मुंबई पोलिसांची जी 1 नंबर गाडी म्हणतात ती मोठी निळ्या रंगाची गाडी त्याच्या मागे असते। त्याच्यानंतर रायट कंट्रोलची गाडी असते, त्याच्यानंतर जॅमर, मोबाईल जॅमर म्हणतात ती गाडी लालबागच्या ताफ्यात असते। त्याच्या मागे आणखीन 2 गाड्या असतात आणि त्याच्यानंतर लालबागच्या राजाच्या ताफ्यामधल्या गाड्यांना सुरुवात होते। लालबागच्या राजाच्या ताफ्यामधली सगळ्यात पहिली लाईट्स ज्याचं टॉवर असलेली गाडी जी आहे ती येते, त्याच्यानंतर दुसरा लाईटचा टॉवर येतो, त्याच्यानंतर यूट्यूबवरती त्यांचं टेलिकास्ट करणारी गाडी असते आणि नंतर राजाचा जो ताफा आहे तो इथे येतो। अतिशय दिमाखदार जो सोहळा आणि अतिशय प्रेक्षणीय मिरवणूक जी आहे ती लालबागच्या राजाची असते। प्रत्येक जण हा क्षण डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करतो। बाप्पा पुढच्या वर्षी येणार आहे, मात्र ह्या क्षणीचा हा क्षण साठवण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रत्येक भक्ताकडनं केला जातो। उत्सुकता असते, अर्थात उत्सुकता असते आणि ती उत्सुकता आता सुद्धा आपल्याला बघायला मिळते पंकज। कारण आपण जेव्हा बोलतोय आता तेव्हा अगदी पहाटेचे 6 वाजलेले आहेत, मात्र या 6 वाजताच्या वेळात सुद्धा आपल्याला मोठ्या संख्येने भाविक हे आपल्या लाडक्या बाप्पाचं, लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन करण्यासाठी गिरगाव परिसरामध्ये जमल्याचं चित्र दिसत आहे। सध्या लालबागचा राजा हा ओपेरा हाऊसमध्ये आणि तिकडची लाईव्ह दृश्य आपण बघतोय। गिरगावमधनं प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्यासोबत आहेत, थेट त्यांच्याकडे जाऊयात। श्रेयस, पहाटेचे 6 वाजलेले आहेत, मात्र मुंबईकरांची गर्दी, लालबागच्या राजाच्या सगळ्या भक्तांची गर्दी काही कमी होताना दिसत नाहीये। कसं वातावरण तिकडे जाणवतंय? खरं तर गुरु आपण नेहमी असं म्हणतो की मुंबई कधी झोपत नाही, तर मुंबईचा उत्साह ही कमी होत नाही। तुम्ही जर बघू शकता तर मुंबईचा उत्साह जो आहे तो आता शिगेला आहे, कारण आता कुठल्याही क्षणी गुरु याच रोडवरून, याच रस्त्यावरून लालबागचा राजा जो आहे तो याच रस्त्यावरून आहे। आपण अनेक गणपतीची मोठमोठी मूर्ती आता त्यांना बघतोय। गुरु फक्त ही मूर्ती काही गिरगावच्या आसपासच्या परिसरातून नाही आहे, तर मानपूर अनेक ठिकाणावरून, सायांच्या अनेक ठिकाणावरून ही मूर्त्या इकडे गिरगाव चौपाटीला येत आहेत। आपण बघतोय आता एक मूर्ती येताना दिसतंय, ह्याच रस्त्याच्या पुढच्या सिग्नलला आता लालबागचा राजा पोहोचलाय, त्यामुळे कुठल्याही क्षणी लालबागचा राजाकडे पोहोचू शकतो। लोकांचा जो उत्साह तू म्हटलास, आपण नेहमी असं म्हणतो की मुंबईकर हे नेहमी गणेश उत्सव अगदी ताकदीने, अगदी जोरदार साजरा करताना दिसतात। त्याचं खरं चित्र जे आहे ते आज दिसून येतं तुम्हाला। 11ला सुरू झालेली मिरवणूक ही आतापर्यंत सुरू आहे। ही जी मंडळी इकडे
इकडे आले त्यांचे बाप्पा घेऊन आणि खऱ्या अर्थात बाप्पाचं विसर्जन करताना ते मिरवणुकीत कालपासून आहेत, म्हणजेच काल सकाळपासून ते दुपारपासून त्यांच्या परिसरातून निघालेत आणि ती आतापर्यंत इकडे पोहोचतात. या परिसरात कुठेच या परिसरात कोणत्याही गाड्या यांना अलाव केलं गेलं नाहीये, त्यामुळे कुठल्याही गाड्या इकडे नसतात. त्यामुळे लोकांना थेट चालत या ठिकाणी यावं लागतं, 2-3 किलोमीटरचा रस्ता पार करून इकडे यावं लागतं. पण तरीही लोकांचा उत्साह आपण बघतोय. जसं पंकज सरांनी आपल्याला सांगितलं काही वेळापूर्वी की लोकांचा उत्साह हा शिगेला आहे. मोठमोठ्या मूर्त्या ज्या आहेत त्या गिरगाव चौपाटीवर आपल्याला येताना दिसतात. अनेक लोक आपापले जयघोष देताना दिसतात, घोषणा देताना दिसतात. गणपती मोरया पुढच्या वर्षी लवकर या, हेच गोष्ट हेच चित्र हे तर संपूर्ण आपल्याला दिसून येतं. मोठमोठे बाप्पा जिथे आपण बघतोय आणि ते सगळ्या गोष्टी आपण बघितलं गेलं तरी लालबागचा राजा जो असेल तो याच रस्त्यावरून आता कुठल्याही क्षणी इकडे येईल. अर्धा तास एक आपण संकेत देऊ शकतो की अर्धा तासात हा बाप्पा जो आहे तो इथे येऊ शकतो. पण त्याच्या अगोदर आपण बघतो तर अनेक बाप्पा जे त्याचे विसर्जनाचे राहिलेत ते सगळे येताना आपले दिसत आहेत. मग ते गणेशगलीचा राजा असेल, चिंतामणीचा राजा असेल, त्याबरोबर मानखुर्द, या सगळ्या गोष्टी जरी बघितलं गेलं तर गुरु हे चित्र वेगळं आणि हे चित्र मुंबईचं आहे आणि मुंबईच्या ताकदीचं आहे, मुंबईच्या उत्साहाचं आहे आणि मुंबईच्या गणेश चतुर्थीचं आणि विसर्जनाचे चित्र आता आपण लालबाग आणि गिरगावच्या परिसरात जिकडे आहोत त्या गिरगावच्या परिसरात आपण बघता येतोय. लोक ही कालपासून इथं थांबले गुरु आणि तेच चित्र लोकांच्या गर्दीचं आपण बघू शकतो. ही गर्दी लोकांची त्यांच्या मंडळासोबत तर ते आलीच आहेत, पण फक्त आणि फक्त लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आली आहेत. काही लोकांना मंडपात जायला मिळालं नाही, जसं पंकज सर म्हटले, काही लोकांना कदाचित त्या लाईनीत ते उभं राहिले नाहीत, पण तरीही लालबागच्या राजा दर्शन करण्यासाठी इकडे आलेत. अनेक बाप्पांना बघण्यासाठी इकडे आलेत. हा उत्साह आपण बघू शकतो, कारण ही सगळी मंडळी जे आता नाचताना आपले दिसत आहेत ते आपल्या मंडळाचे नाचताना दिसत आहेत. आता कुठे ढोल ताशे नाही आहेत, कारण आता पहाटेची वेळ आहे. 11, 11:30, 12 ढोल ताशे बंद झाले होते, पण आता सगळीच लोक वंदे मातरम असो किंवा जयघोष गणपतीचा असो किंवा गणपती चालले गावाला चैन पडेल आम्हाला, या सगळ्या गोष्टी पाहायला गेल्या तरीही या गोष्टी जरी पाहताना लोक दिसत आहेत तरी लोक गाताना दिसत आहेत, लोक आपल्याला खरं तर उत्साह करताना दिसत आहेत. आणि रस्ता जर आपण संपूर्ण बघू शकतो, लॉंग शॉट जर आपण बघितला करू तर लॉंग शॉट मध्ये आपल्याला आता या थेट रॉयल ओपेरा हाऊस पर्यंतचं जे चित्र आहे ते आता आपल्याला दिसून येतं. दोन्ही बाजूने आता बाप्पा येण्याची सुरुवात झालेली आहे. कोणत्याही क्षणी लालबागचा राजा जो आहे तो आता गिरगाव चौपाटीवर पोहोचू शकतो आणि त्याचं विसर्जन होण्याची सुरुवात होईल. पण तरीही आपण बघतोय तर अनेक बाप्पा जे आहेत ते आता रांगेने येत आहेत. ही डिसिप्लिन असेल मुंबईची, ही डिसिप्लिन असेल लोकांची. फुटपाथवर लोक बसलेत, लोक फुटपाथवर जरी बसलेले असले तरी फोटो काढण्यासाठी इकडे आलेत, बाप्पाचं बघण्यासाठी आलेत, तर लोक उत्साह पाहण्यासाठी आलेत. एवढ्या गर्दीत चालताना सुद्धा लोक थकली नाहीत, तर का तर गणेश भक्ती त्यांची वेगळी आहे आणि ती भक्तीचा रंग हा देखील वेगळा आहे गुरु. अर्थात भक्तीचा रंग हा वेगळा आहे आणि तोच रंग आपण सगळे अनुभवतो. पुढारी सगळ्या प्रेक्षकांपर्यंत हा रंग पोहोचवण्याचा श्रेयस आपला प्रयत्न आहे. आणि लाईव्ह दृश्य लालबागच्या रागाची मिरवणूक सध्या ओपेरा हाऊस परिसरामध्ये आहे आणि तिथून ती गिरगाव चौपाटीच्या दिशेनं निघालेली आहे. आपण ही लाईव्ह दृश्य बघतो आहोत. त्यामुळे अजूनही लालबागच्या रागाच्या विसर्जनासाठी आणखी काही तास लागू शकतात. साधारणपणे 9:30 वाजतील अशा स्वरूपाची माहिती आहे. मोठ्या संख्येनं भाविक हे रस्त्याच्या दुतर्फा आपल्या लाडक्या राजाचं दर्शन घेण्यासाठी जमलेले आहेत. रागाची एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी सध्या आपल्याला दक्षिण मुंबईमध्ये पाहायला मिळते. तरी दृश्य आपण बघतो आहोत. लालबागचा राजा या ठिकाणी ओपेरा हाऊस परिसरामध्ये आहे. ठिकठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यांवरती विविध ठिकाणी भाविकांकडनं काही मंडळांकडनं या ठिकाणी लालबागच्या राजाचा सत्कार होत असतो. हा सत्कार स्वीकारत एक टप्पा लालबागचा राजा पुढे जात असतो आणि अखेर तो विसर्जनाचा सगळ्या भाविकांना भावुक करणारा असा क्षण येत असतो आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सुद्धा या सगळ्या सोहळ्यामध्ये सहभागी असतात. यावेळेला एक विशेष कार्यकर्ते आपल्याला या लाईव्ह दृश्यामध्ये दिसतात, ते म्हणजे अनंत अंबानी सुद्धा अगदी लालबागच्या रागाच्या चरणाशी अजूनही आपल्याला दिसत आहेत. पहाटेचे 6 वाजलेले आहेत. एकूणच यावेळेच्या सगळ्या आयोजनामध्ये अंबानी यांचा सहभाग विशेषत्वानं जाणवला आणि आता सुद्धा अगदी विसर्जनाच्या दिवशी पहाटे 6 वाजता सुद्धा अनंत अंबानी आपल्याला लालबागच्या रागाच्या चरणाशी दिसत आहेत. सामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे ते सुद्धा या ठिकाणी उभे आहेत. सगळ्या भाविकांना या ठिकाणी दर्शन सोयीचं जावं म्हणून मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे 11 दिवस नाही तर त्याच्या खूप आधीपासून या सगळ्या प्रक्रियेचा भाग असतात.
आणि अशातच अनंत अंबानी यांचा सुद्धा यावेळेला लक्षवेधी असा सहभाग आपल्याला या उत्सवामध्ये बघायला मिळतो आहे. लालबागचा राजा सध्या ओपेरा हाऊस परिसरामध्ये आहे आणि तिकडची ही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत. विविध टप्प्यांवरती राजाचं अशा पद्धतीनं स्वागत होत असतं. मोठमोठे हार हे राजाला अर्पण केले जातात आणि त्या टप्प्यावरती स्वागत स्वीकारत सगळ्या भाविकांना दर्शन देत लालबागचा राजा पुढे सरकत असतो. एकीकडे मुंबईमध्ये लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू आहे, तर तिकडे पुण्यामध्ये सुद्धा काही उत्साह अद्यापही थांबलेला नाही आहे. पुण्यामधला उत्साह आपण बघत होतो आणि त्याचबरोबर मुंबईमधली दृश्य आहेत लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची. राजा आता हळूहळू गिरगाव चौपाटीच्या दिशेनं मार्गस्थ होतोय आणि त्यामुळे अर्थातच गिरगाव चौपाटीवर सुद्धा आपल्याला गर्दी दिसते. त्या ठिकाणी जाऊया. रिद्धेश हातीम आपले प्रतिनिधी सध्या थेट गिरगाव चौपाटीहून आपल्यासोबत आहेत. रिद्धेश, कालपासनं एकूणच गिरगाव चौपाटीमध्ये आपल्याला सगळ्या गणेश भक्तांची लगबग बघायला मिळते आणि विशेष म्हणजे अगदी सकाळचे 6 वाजून गेलेले आहेत, पहाटेचे 6 वाजून गेलेले आहेत, तरी सुद्धा ही लगबग तशीच जाणवते. सध्याचं काय चित्र आहे? अर्थातच सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती लालबागच्या राजाच्या त्या ठिकाणच्या आगमनाची. नक्कीच गुरु, आपण पाहिलं काल पहाटेपासूनच घरगुती बाप्पांचं विसर्जन आहे ते गिरगाव चौपाटीवरती सुरू झालं आणि त्यानंतर दुपारच्या वेळी अर्थात जवळपास 3 ते 4च्या दरम्यान जे मोठमोठे जे सार्वजनिक गणेश मंडळांचे जे बाप्पांचं आहे ते विसर्जनची मिरवणूक आहे ती सुरू झाली. आता देखील पाहू शकतो मुंबईतील विविध गल्ल्यांमधला महाराजा असेल, सुखकर्ता असेल, लाडका असेल, असे विविध बाप्पा हे आता सध्या गिरगाव चौपाटीवरती दाखल होत आहे. जवळपास 9 ते 10 तास त्यांची मिरवणूक आता संपल्यानंतर आता ते गिरगाव चौपाटीवरती दाखल होत आहे आणि एक एक करून मग बाप्पांचं विसर्जन आहे ते गिरगावच्या समुद्रामध्ये होणार, अर्थातच अरबी समुद्रामध्ये होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे पाहिलं मोठ्या संख्येने जे भाविक आहेत ते देखील इकडे उपस्थित आहे आपल्या बाप्पांचं दर्शन घेण्याकरता, आपल्या लाडक्या बाप्पांचं दर्शन घेण्याकरता. मात्र महत्त्वाचं म्हणजे पाहिलं मुंबईतील सुप्रसिद्ध गणपती आहे, मग तो चिंचपोकलीचा चिंतामणी असेल, मग त्याचबरोबर मग आपला लालबागचा राजा असेल, अशा सर्व सुप्रसिद्ध मंडळातील बाप्पांचं दर्शन घेण्याकरता मोठ्या संख्येने जे भाविक आहेत ते इकडे जमलेले आहे. आता देखील पाहू शकतो उडुंब गर्दी आपल्याला ही या संपूर्ण परिसरामध्ये दिसत आहे. पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आला आहे. कुठलीच अनुचित घटना घडू नये, या संपूर्ण सोहळ्याला कुठलाच गालबोट लागू नये ह्याची काळजी देखील मुंबई पोलिसांकडून घेतली जाते, महानगरपालिकेकडून घेतली जाते. आता देखील पाहू शकतो एवढे नागरिक असताना, एवढे भाविक असताना जी वाहतूक आहे ती देखील सध्या आहे जी सुरळीत सुरू आहे. कोणालाही कुठल्या गोष्टीचा त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी मुंबई पोलिसांकडून घेतली जाते. दुसरीकडे पाहिलं मोठमोठ्या भव्य मूर्ती आहेत ते सध्या तरी आता आतमध्ये शिरत आहे. एक एक करून आहे त्यांच्या आता ते आतमध्ये रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांचं जे विसर्जन आहे ते होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे पाहिलं कालपासून ते आत्तापर्यंत जवळपास 10,000पेक्षा जास्त मूर्त्यांचं विसर्जन आहे ते झालं आहे आणि अजून देखील असंच विसर्जन आहे ते गिरगाव चौपाटीवरती होणार आहे. नुसतं मंडळांचे गणपती नाही तर घरगुती गणपतीचे देखील विसर्जन आहे ते अरबी समुद्रामध्ये होतं. पण आता थोड्याच वेळापूर्वी जो लालबागचा राजा आहे तो ओपेरा हाऊस त्याने आता क्रॉस केला होता आणि काही क्षणामध्ये इकडच्या भाविकांना लालबागच्या राजांचं दर्शन करायला भेटणार आहे. कारण आपण एकंदरीत पाहिलं असेल जे लालबागचा राजा असेल, चिंचपोकलीचा चिंतामणी असेल, त्यामध्ये खूप जास्त गर्दी असते आणि भाविकांना तिकडे दर्शन करता येते आणि त्यामुळे जे भाविक आहेत ते या परिसरात येतात, अर्थात गिरगाव परिसरात येतात आणि बाप्पांचं दर्शन करतात. मात्र आता या संपूर्ण वेळेमध्ये अजून किती वेळ लागणार हे देखील पाहणं मात्र आता येणाऱ्या तासामध्ये महत्त्वाचं असणार आहे. मात्र सध्या तरी जे इकडचे जे सर्व भाविक आहेत त्यांना जी वाट आहे ती लालबागचा राजा आणि चिंचपोकलीच्या चिंतामणीची. अर्थात आता गिरगाव चौपाटीवरती प्रतीक्षा आहे रिद्धेश, ती चिंतामणीची आणि त्यासोबतच लालबागच्या राजाची. दोन्ही गणपती हे गिरगावच्या दिशेनं खरं तर कालच मार्गस्थ झालेले आहेत. विसर्जन मिरवणूक बरीच लांबलेली आहे आणि आता टप्प्याटप्प्याचा प्रवास पुढे करत लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी गिरगाव चौपाटीच्या दिशेनं जवळपास येऊन पोहोचलेला आहे.
पुण्यामधला उत्साह आपण बघतो आहोत आणि पुण्यामध्ये सुद्धा अद्यापही विसर्जन मिरवणूक सुरूच आहे। त्या ठिकाणी जाऊया, प्रतिनिधी तुषार झरेकर थेट पुण्यातून आपल्या सोबत आहेत। तुषार, जवळपास 20 तास उलटून गेलेले आहेत, विसर्जन मिरवणुकीचा दुसरा दिवस आता उजाडतो आहे आणि तरी सुद्धा तुमच्या सकट सगळ्या पुणेकरांचा उत्साह काही कमी होताना आम्हाला दिसत नाहीये। विसर्जन मिरवणुकांमध्ये जर आपण पाहिलं तर अनंत चतुर्थीच्या दिवशी सकाळी 10 वाजता विसर्जन मिरवणुकीला पुण्यामध्ये सुरुवात झाली होती आणि आता तब्बल 20 तास उलटून गेले तरीही पुण्यातल्या विसर्जन मिरवणुका आहेत त्या सुरू आहेत। हिंदुस्थानातला जो पहिला मानाचा गणपती किंवा जो पहिला सार्वजनिक गणेशोत्सव ज्यांनी सुरू केला तर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाचा विसर्जन मिरवणूक आहे ती आता लक्ष्मी रस्त्याने जाताना एकंदरीत पाहायला मिळते। विसर्जन मिरवणूक ही तब्बल 4 ते 5 तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी चालू शकते आणि पुण्यातील जे मिरवणूक आहेत त्या पुढे जाण्याची शक्यता आहे। ह्या जे आता विसर्जन मिरवणूक आहेत त्यांना जर आपण कालावधी जर पाहिला तर तो 30 ते 35 तासांपेक्षा अधिक वेळ खरं तर पुण्यातील विसर्जन मिरवणुका सुरू राहू शकतात असंही वर्तवलं जात आहे। मात्र जर आपण या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचा जर जल्लोष पाहिला किंवा ढोलताशा पथक असतील इतर वाद्य पथक असतील यांचा जर जल्लोष पाहिला तर तो अजूनही पुढेही कमी झाल्याचं दिसून येत नाहीये। तेवढाच उत्साहाने ते कार्यकर्ते मोठ्या ताकदीने या विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। अगदी तुषार, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची मिरवणूक आता आपण सध्या बघतो आहोत। आणखी अशी कोणती मंडळे आहेत ज्यांचं विसर्जन होणं अद्यापही बाकी आहे? नक्कीच भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव खरं तर याचं विसर्जन बाकी आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं तर पुण्यातील जो मंडई गणेशोत्सव मंडळ आहे त्याचंही विसर्जन बाकी आहे। पुण्यातील अशा महत्वाचे 5 ते 6 मंडळ अजूनही बाकी आहे आणि त्यानंतर उर्वरित इतर जी मंडळं जर आपण पाहिली तर तीही मोठ्या प्रमाणामध्ये शिल्लक आहेत। सुमारे पुण्यातील अजूनही 50 पेक्षा अधिक मंडळाचं विसर्जन बाकी आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर ही जी विसर्जन मिरवणूक आहे तिला मोठा कालावधी लागण्याची दाट शक्यता आहे। कारण ह्या ज्या गणेशोत्सव मंडळाच्या ज्या मिरवणुका आहेत त्या पहाटेपर्यंत उरकत असतात। मात्र याच मंडळांच्या मिरवणुकांना आता 6 पेक्षा अधिक कालावधी उलटून गेल्यामुळे आपण जर पाहिलं तर इतर जे गणेशोत्सव मंडळ आहेत त्यांच्या मिरवणुकांनाच अधिकचा कालावधी लागू शकतो आणि पुण्यातल्या गणेश विसर्जनाच्या ज्या मिरवणुका आहेत 30 तासांपेक्षा अधिक कालावधी मध्ये या पूर्ण होण्याची शक्यता आहे। बरोबर, धन्यवाद तुषार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यामधनं तुषार झरेकर आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते। पुण्यामधला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा आपण बघतो आहोत। अद्यापही या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू आहे। पहाटेचे 6 वाजून गेलेले आहेत। जवळपास 20 तासाहून अधिक वेळ या विसर्जन मिरवणुकीला झालेले आहे आणि दुसरीकडे ही दृश्य मुंबईमधली आहेत। भाविकांचा उत्साह काही कमी झालेला नाहीये हे सांगण्यासाठी मुंबईमधली ही लाईव्ह दृश्य, ताजी दृश्य पुरेशी आहेत। अद्यापही आपल्याला नृत्य करताना थिरकताना सगळे भाविक पाहायला मिळतात आणि दुसरीकडे गुलालाची उधळण सुद्धा अद्यापही सुरूच आहे। बाप्पाचा जय जयकार केला जातोय। मुंबईमधली ही दृश्य दरवर्षी दिसणारं हे दृश्य यंदा सुद्धा अगदी तसंच सगळ्या मुंबईकरांना अनुभवायला मिळत आहे। आपल्या लाडक्या बाप्पाचं गाणं वाजतं, जय जयकार होतो आणि त्यावरती थिरकताना सगळे भाविकगण, सगळे मुंबईकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। दरवर्षी दिसणारं हे चित्र यंदा सुद्धा अगदी तसंच आपल्याला अनुभवायला मिळत आहे। मुंबईमधली विसर्जन मिरवणूक आणि या विसर्जन मिरवणुकीमधली ही दृश्य आपण बघतो आहोत। पुढारी न्यूजवरती लाईव्ह ही दृश्य आहेत। लालबागचा राजा हा सध्या ओपेरा हाऊस परिसरामध्ये, तर इतरही काही मोठ्या गणेश मूर्ती या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवरती सध्या दाखल होत आहेत। पहाटेचे 6 वाजून गेलेले आहेत, मात्र तरी सुद्धा भाविकांमधला हा उत्साह असाच आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर या सगळ्या गणेश मंडळांची मिरवणूक काल सुरू झालेली आहे। एक एक टप्पा ओलांडत ही सगळी मंडळी आता जवळपास गिरगाव चौपाटीपर्यंत येऊन पोहोचलेली आहे। पुन्हा एकदा जाऊयात, प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज,
सगळ्यांनाच गिरगावमध्ये आता प्रतीक्षा आहे ती लालबागच्या राजाच्या आगमनाची, त्याचा विसर्जन सोहळा डोळे भरून पाहण्याची। लालबागचा राजा सध्या ओपेरा हाऊस परिसरामध्ये, मात्र अद्यापही त्याला गिरगाव चौपाटीपर्यंत प्रत्यक्षामध्ये यायला उशीर होणार आहे। या सगळ्यामध्ये लालबागच्या राजाचं जे चित्र दिसतंय त्यात लक्षवेधी ठरतायत ते अनंत अंबानी। एखाद्या कार्यकर्त्यासारखे अनंत अंबानी पहिल्यांदाच आपल्याला लालबागच्या राजाच्या चरणावरती विसर्जन मिरवणुकीमध्ये दिसत आहे। पंकज, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? कसा उत्साह एकूणच जाणवते सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा, कारण बराच तास हा सगळा विसर्जन मिरवणुकीचा प्रपंच सुरू आहे आणि अशात आता गिरगाव चौपाटी काही मिनिटांच्या अंतरावरती प्रचंड आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनंत अंबानी आणि त्यांनी लालबागला राजाच्या चरणी अर्पण केलेला 16 करोडचा मुकुट हा चर्चेचा विषय आहे। लालबागच्या राजाच्या दर्शनाला अनंत अंबानी यापूर्वी यायचे, मात्र आता ते लालबागच्या राजा मंडळाचे सल्लागार आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांनी, अंबानी कुटुंबियांनी जो मुकुट अर्पण केलेला तो मुकुट घालूनच लालबागच्या राजाची स्वारी जी आहे ती विसर्जनाच्या ठिकाणी निघालेली आहे। त्यामुळे लालबागच्या राजाचा हा मुकुट अत्यंत चर्चेचा विषय आहे। मी जेव्हा अनेक लोकांमध्ये फिरत होतो लालबागच्या राजाशी, बराच वेळ जवळजवळ 6 ते 7 तास मी फिरलो, तेव्हा प्रत्येक जण चर्चा हीच होती की हाच तो मुकुट ना जो अंबानींनी दिला, हाच तो मुकुट ना म्हणजे लालबागच्या राजाच्या दर्शनासोबतच त्याच्यावरती लालबागच्या राजांनी परिधान केलेला मुकुट सुद्धा चर्चेचा विषय। आपण दृश्य बघतोय लालबागच्या राजाच्या स्वागतासाठी इथे लोक जी आहेत ती जमलेली आहेत। आपण बघतोय वेगवेगळ्या भागातनं मुंबईची आलेली लोक आहेत, दुतर्फा लालबागच्या राजाची वाट बघत ती इथे थांबलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। लालबागचा राजा ऑपेरा हाऊसच्या पुढे आलेला आहे। कुठल्याही वेळी कुठल्याही क्षणी तो गिरगाव चौपाटीच्या दिशेनं जेव्हा तो मार्गस्थ होईल, विसर्जनाच्या ठिकाणी मार्गस्थ होईल, मात्र लालबागच्या राजाची शान पाहण्यासाठी इथे तुडुंब जनसागर जो आहे तो उसळलेला आपल्याला पाहायला मिळतोय। लालबागच्या राजाची एक झलक पाहण्यासाठी भक्त इथे आतुर आहेत। खरं तर प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहेत ते सरसावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण ज्यांना 11 दिवस लालबागच्या राजाच्या मंडपात जाऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेता येत नाही, ती लोक इथे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात। अगदी सकाळी 11 वाजता म्हणजे जवळजवळ 19-19.5 तास ही लालबागच्या राजाची मिरवणूक आहे ती निघालेली आहे। बरोबर आहे पंकज, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ज्यांना कोणाला प्रत्यक्षामध्ये रागाचे दर्शन घेता येत नाही ती सगळी मंडळी विसर्जनाच्या दिवशी रागाचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात। धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, हा सगळा माहोल आमच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला। पुण्यातील नव्हे तर देशातील हा सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रेरणा ज्यांनी करून दिली ते म्हणजे भाऊसाहेब रंगारी। आणि भाऊसाहेब रंगारी गणपती
विसर्जन मिरवणुकीसाठी आता या लक्ष्मी रोडने मार्गस्थ होताना एकंदरीत पाहायला मिळतोय. आणि या विसर्जन जी मिरवणूक आहे ती भव्य ते संपूर्ण भव्य मिरवणूक आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणामध्ये जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी दंग झाल्याचं पाहायला मिळत आहे. उत्सव प्रमुख पुनीतजी बालन सर आपल्या समोर आहेत. सर, काय सांगचाल एकंदरीत यावर्षीच्या विसर्जन मिरवणुकीचं विशेष महत्त्व काय आहे आणि वैशिष्ट्य काय वेगळं आहे? नाही, वैशिष्ट्य म्हणजे 133 वर्षाची जी परंपरा आहे, पारंपरिक रथमध्ये बैलजोड लावून जे विसर्जन मिरवणूक व्हायची, तर यंदाच्या वर्षीपासून प्राण्यांना त्रास द्यायचा नाही म्हणून आपण बैलजोड बंद केला. आणि पारंपरिक रथ हे फक्त पहिल्या दिवशी निघतो, कार्यकर्ते ओढतात आणि शेवटच्या दिवशीसाठी आपण एक नवीन रथ तयार केला आहे. विद्युत रोषणाईचं यावर्षीचा जो रथ आहे, विद्युत रोषणाईचा मयूरपंख रथ आहे आणि पारंपरिक वाद्याने विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली. यावर्षी पारंपरिक वाद्यांमध्ये जर आपण पाहिलं तर ढोल ताशांबरोबर दांडपट्टा वगैरे असेही खेळ खरं तर यामध्ये ठेवण्यात आलेले आहे. याचं विशेष महत्त्व काय किंवा हे ठेवण्यामागचं उद्दिष्ट काय होतं? नाही, दरवर्षीप्रमाणे पारंपरिक वादन, ढोल ताशा असतं, मर्दानी खेळ जी आहे ती आपल्या मिरवणुकीत सहभाग असतं. 20 तास आता पूर्ण होत आलेत, अजूनही मिरवणुका खरं तर पुणे शहरात सुरू आहे. नाही, मला वाटतं कुठेतरी मंडळांनी पण स्वतः विचार करायला पाहिजे की आपण किती मिरवणूक उत्साहाने करायचं की लांबून करायला पाहिजे, की ताणवायला पाहिजे, किती पोलीस आणि प्रशासनावर आपण ताण आणायला पाहिजे. पण नक्कीच पुढच्या वर्षीसाठी आम्ही विचार करून एक योग्य निर्णय घेणार आहे. इतका वेळ झालात मिरवणुका सुरू आहे, मात्र कार्यकर्त्यांचा जो जल्लोष आहे कुठेही कमी होताना दिसून येत नाहीये. यामागचं खरं नाही, विसर्जन मिरवणुकीत कार्यकर्त्यांचा जल्लोष कधीच कमी होत नाही. शेवटी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप पोचवतोय आपण. विसर्जन होईल आज, तर कार्यकर्त्याचा जोश शेवटपर्यंत राहतो. कॅमेरामन निखिलसह तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पुणे.
मुंबई आणि पुणे दोन ठिकाणचा हा उत्साह आपण बघतोय. दोन्ही ठिकाणी आपल्याला असाच उत्साह एकूणच जाणवतो आहे. मुंबईमधली दृश्य आपण बघतोय. लालबागचा राजा या ठिकाणी गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ होता आणि त्यामुळे स्वाभाविक आहे गिरगाव चौपाटीवरती मोठी गर्दी झालेली आहे. थेट गिरगाव चौपाटीवरती जाऊया. प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या गिरगाव चौपाटी परिसरातून आपल्या सोबत आहेत. श्रेयस, लालबागचा राजा हा हळूहळू पुढे सरकतोय, गिरगाव चौपाटीच्या दिशेने येतोय, त्यामुळे स्वाभाविक आहे तुमच्या आजूबाजूला सुद्धा जे भाविक जमलेले आहेत राजाची एक झलक पाहण्यासाठी त्यांच्यामध्ये सुद्धा मोठी लगबग पाहायला मिळत असेल, कारण रस्त्याच्या दुतर्फा उभं राहायचं आणि राजाचं दर्शन घ्यायचं अशी सगळी पद्धत आहे. श्रेयस, खरं तर आपण थेट ते दृश्य पाहूया गुरु. आणि तुम्ही बघू शकता तर आता लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचलेला आहे. आपण बघतोय तर पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत ते सुद्धा इथं आलेल्या आहेत. कुठल्याही क्षणी आता खरं तर लालबागचा राजा जो आहे तो इथे पोहोचू शकतो. उमरखाडीचा राजा आपण बघतोय, त्याचं दृश्य आपण बघतोय. दोन्ही तर्फे लोक जी आहेत, लोक ती दोनही तर्फे उभी आहेत आणि त्याच कारणाने कुठे ना कुठे एक आपण भक्तांचा खऱ्या अर्थानं महामेळावा ज्याला आपण म्हणतो तो आलेला आहे. रॉयल ओपेरा हाऊस पर्यंत लालबागचा राजा पोहोचला होता असं म्हणणं होतं, पण आतापर्यंत लालबागचा राजा थोडा पुढे आलाय. लोकांची गर्दी पाहता खऱ्या अर्थ लालबागचा राजा हा कोणताही क्षणी म्हणजे अर्धा तास किंवा त्याच्यापेक्षा जास्त हा लागू शकतो लालबागच्या राजाला इथे पोहोचण्यासाठी. पण आपण चित्र जे बघतोय ते अद्भुत आहे. महाराष्ट्राचं मुंबईचं हे चित्र आहे ते गणेश उत्सवाचं आहे गुरु. आणि त्यासाठी कुठे ना कुठे तुम्ही तो उत्साह बघू शकता लोकांचा. ही सगळी लोक जी आहेत गुरु, जसं आपण पूर्वी म्हटलं की ही लोक हे फक्त एक तास नाही चालत आहेत, तर कालपासून ही चालत चालत ही गिरगावपर्यंत आलेली लोक आहेत आणि त्याच उत्साह आपण बघतोय. उमरखाडीचा राजा ज्याचा वेगळा मान असतो तो आता आपल्याला दिसून येतो. आपल्या दृश्यांमध्ये बघितलं तर सगळे जे मानाचे गणपती आहेत मुंबईचे त्यांचा एक वेगळा मान असतो, त्यांचा एक वेगळा त्यांची खरं तर त्यांची पण वेगळी रांग असते विसर्जनाची. आता उमरखाडीचं राजाचं विसर्जन पहिलं होईल, त्याच्या मागे आपण कॉन्वॉयच्या गाड्या जे बघतोय आपण, पोलिसांच्या गाड्या लागलेल्या आहेत कॉन्वॉयच्या. ती कॉन्वॉय हा खरा अर्थ लालबागच्या राजा जेव्हा येतो गिरगाव चौपाटीपर्यंत तेव्हा हा कॉन्वॉय लालबागच्या राजासोबत असतो. त्यामुळे आता कुठे ना कुठे लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या जवळ आलेला आहे हे चित्र पाहता येतं. रॉयल ओपेरा हाऊस, जसं गुरुने पहिलं पण म्हटलं, रॉयल ओपेरा हाऊस हे गिरगाव चौपाटी पेक्षा फक्त एका सिग्नलचा फरक आहे. बरोबर, एक सिग्नल पार करायला सुद्धा आता 1-1.5 तास लागू शकतो असं चित्र आता इकडे आपण गुरु बघू शकतो. भक्तांची जी गर्दी आहे ह्याला गर्दी म्हणूया, ह्याला उत्साह म्हणूया, ह्याला खऱ्या अर्थानं बाप्पाच्या विसर्जनाचा एक आनंद म्हणूया, त्या सगळ्या गोष्टी जरी म्हणता आला तर सगळ्याचा एकच अर्थ निघतो, तो म्हणजे बाप्पासाठी काही पण. हे चित्र बघू येतोय. गणपती मोरया, पुढच्या वर्षी लवकर आहे, गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला ऐकायला मिळतात. उमरखाडीचा राजाचं विसर्जन आता होताना आपल्याला दिसत आहे. हा उमरखाडीचा राजा खऱ्या अर्थानं अनेक गोष्टींचा मान आहे उमरखाडीचा राजाचा आहे. त्याची भव्य मूर्ती असेल, त्याच्या भक्तांची गर्दी असेल, त्याला होणारी गर्दी 10-11 दिवसांची असेल, या बाप्पांनी सर्व काही गोष्टी अनेक वर्षांपासून महाराष्ट्राला, मुंबईला दाखवल्यात आणि ते चित्र आता इकडे बघत होतं. कुठल्याही क्षणी लालबागचा राजा आता गिरगाव चौपाटीवर पोहोचतो. आपण बघू शकतो तर पोलिसांचा मोठा फौजफाटा, पोलिसांचा मोठा ताफा आता इकडेपर्यंत पोहोचलेला आहे. या पोलिसांच्या ताफ्यामधूनच खऱ्या अर्थानं आता लालबागचा राजा कुठल्याही क्षणी हा इथं पोहोचतोय. या सगळ्या गोष्टी गुरु जरी आपण पाहिल्या तरी गिरगाव असेल किंवा लालबाग असेल किंवा परळ असेल, अनेक वर्षांपासून हे चित्र कुठेही गुरु बदललं नाहीये. भक्तांची गर्दी या परिसरात होतेच. आपण ज्या ठिकाणी आहोत तो गिरगावचा हा एक लेन आहे, जो रस्ता आहे जो रॉयल ओपेरा हाऊस ते गिरगाव चौपाटीपर्यंत असतो आणि या लेनमधून मागच्या 6.5 किंवा 7 तासापासून बाप्पांची जी रांग आहे ती बाप्पांची रांग विसर्जनाची आहे. त्याच्यात त्यांच्या बाप्पांसोबत त्यांचे भक्त आहेत, त्यांचे जे लोक आहेत ती मंडळाची लोक आलेली आहेत आणि तो उत्साह आपण शिगेला वाहताना दिसतोय. मुंबईचं हे चित्र आहे जे मुंबईचं चित्र अनेक दिवसांपासून लोकांना पाहता येत नाही. फक्त गणेश उत्सवामध्ये पाहता येतो, विसर्जनाला पाहता येतं आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशीचं जो विसर्जनाचं जे चित्र आहे ते खरं तर अद्भुत आहे आणि ते अद्भुत चित्रचं खरं अर्थ हे आज आपल्याला
शक्यता आहे गुरु. आपण पोलिसांचा मोठा फौजफाटा बघतोय, पोलिसांच्या मोठ्या गाड्या बघतोय, त्यामुळे कुठे ना कुठे लालबागचा राजा जवळपासच आहे असं आपण प्रेक्षकांना आपल्याला सांगू शकतो. कुठल्याही क्षणी लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीपर्यंत येईल आणि त्याच्यानंतर त्याची विसर्जन जी मिरवणूक आहे ती खरं तर संपेल आणि मध्ये विसर्जनासाठी जाणार आहेत. 9:30 वाजता हायटाईड आहे गुरु, त्यामुळे कुठे ना कुठे त्याच्या अगोदरच लालबागच्या राजाचं विसर्जन होऊ शकतं असे संकेत प्रत्येक ठिकाणावरून आपल्याला मिळत आहेत. आपण बघतो तर उमरखाडीचा राजा आताच पोहोचलाय, तर आता आपल्याला अजून मागे सुद्धा अनेक मोठमोठे बाप्पा दिसत आहेत जे आता मार्गस्थ होताना दिसत आहेत. खरं तर आपण नेहमी म्हणतो की भक्तांचा जीवनसागर असेल तो इथे लोटलेला दिसतोय दोन्ही बाजूला रस्त्याचा. आपण बघू शकतो तर गिरगाव हा परिसर खरं तर ओल्ड मुंबई ज्याला आपण म्हणतो तो परिसर आहे. मुंबईचं खरं चित्र हे परिसर आहे. जेव्हापासून गणेश उत्सव सुरू झाला असेल तेव्हापासून हे चित्र बदललं नाही आहे आणि ते चित्र अजूनपर्यंत सुरूच आहे. पिढ्यानपिढ्या हे चित्र खरं तर पुढे वाहताना दिसत आहे. भक्तांची गर्दी जी असेल ही फक्त भक्तांची गर्दी नाही तर खरं तर अनेक लोक गुरु इकडे असेल. आपण युवकांची गर्दी इकडे बसतोय, युवक इकडे पाहतात, युवक इकडे आलेत, युवक इकडे फोटो काढत असतात. ते फोटो जरी काढत असेल तरी ते इकडे उत्साह पाहण्यासाठी आलेत गुरु. तरी हे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी जरी आले असतील तरी लालबागच्या राजाच्या अवतीभोवती चालत असणाऱ्या सगळ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांची ताकद पाहण्यासाठी ते गेले गुरु. आणि तेच आपण इकडे चित्र बघू शकतो. जे जे लोक इकडे आलेत, बरं ही सगळी मंडळी जी आहेत ती कुठल्या कुठे म्हणजेच याच कुठल्या तरी परिसरात राहते का, तर त्याचं उत्तर नाही. ही सगळी लोक अंधेरी, बोरोली, मालाड, भाईंदर, वसई, विरार या ठिकाणावर ही सगळी लोक इकडे गिरगावात आले आहेत आणि तेच चित्र खऱ्या अर्थानं मुंबईची ताकद दाखवणार आहे. आज आपण नेहमी असं म्हणतो की या सगळ्या चित्राचा अर्थ काय असतो, या सगळ्या चित्राचा आनंद काय या लोकांना मिळतो. तो आनंद हाच मिळतो की त्यांना या उत्साहात सामील व्हायला मिळतो. त्यांना हा उत्साहात तो फोटो जेव्हा ते क्षण करतात ते फोटो खऱ्या अर्थानं एक आठवण म्हणून त्यांच्याकडे कायमस्वरूपी राहतो. ती आठवण म्हणजे त्या उत्साहाची आहे, त्या गणेश उत्सवाची आहे की आपण गिरगावात यावेळी होतो, आपण लालबागच्या राजाचं विसर्जन पाहू शकलो, आपण लालबागच्या राजाला जवळून पाहू शकलो. हा आनंद त्यांना मिळतो. आपण बघतोय तर रॅपिड ऍक्शन फोर्स असेल, इमर्जन्सी रिस्पॉन्स फोर्स असेल, सर्व्हेलन्स व्हॅन्स असतील, या सगळ्या व्हॅन ज्या आहेत बरोबर आहे श्रेयस, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सगळ्या मुंबईकर भाविकांची श्रद्धा, त्यांचा उत्साह, त्यांची ऊर्जा याच्यावरती जसा हा सगळा सोहळा बेतलेला आहे तसाच मुंबई पोलिसांची कर्तव्य दक्षता याचा सुद्धा श्रेयस आपल्याला उल्लेख करावा लागेल. अर्थात गुरु तू बघू शकतो समोर रॅपिड ऍक्शन जे फोर्स आहे त्याचे गाड्या असतील ते आता येताना दिसत आहेत. आपण बघू शकतो मुंबई पोलिसांचं किती कौतुक करावं तेवढंच कमी आहे. कारण ही जी गोष्ट आहे लालबाग, परळ किंवा गिरगाव आत्ताची गोष्ट जरी आपण पाहतोय ही आजची गोष्ट नाही आहे. ही मागच्या अनेक महिन्यांची त्यांची मेहनत आहे, अनेक महिन्यांची त्यांची ताकद आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांचं नियोजन आहे. जे नियोजनाची गोष्ट आपण इकडे बघतो. आता अजून एक आपल्याला बाप्पा दिसतोय जो बाप्पा आता इकडे पोहोचलेले गुरु. या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरी नियोजन जे मुंबई पोलिसांनी केलंय हे कालपासून आजपर्यंतचं नाही तर मागच्या 11 दिवसांचं नियोजन आहे गुरु, ज्याचा शेवट आज आपल्याला होताना दिसतो आणि त्याची सुरुवात खरं तर उद्यापासून अजून गोष्टी होतील. आता आपण बघतो तर मोठमोठे बाप्पा आता दिसत आहेत. अगदी मोठे मोठे बाप्पा या ठिकाणी येताना दिसतात गिरगाव चौपाटीवरती आणि सगळ्यांना त्यातच प्रतीक्षा ही लालबागच्या राजाची सुद्धा आहे. गिरगाव चौपाटी परिसरामधनं ही दृश्य आपण बघतोय. उंच उंच गणेश मूर्ती या ठिकाणी गिरगाव चौपाटीच्या दिशेने अद्यापही आपल्याला मार्गस्थ होताना पाहायला मिळतात आणि अनेकांना प्रतीक्षा लालबागच्या राजाच्या दर्शनाची.
उत्साह आपण बघत होतो. पुण्यामधल्या सगळ्या मिरवणुकांचा खरं तर आकर्षणाचा विषय हा ढोल ताशा पथक असतात. 20 तासाहून अधिक काळ झालेला आहे या सगळ्या विसर्जन मिरवणुकीमध्ये आणि तशातही तरुणाईचा हा उत्साह आपल्याला कमी झाल्याचं दिसत नाही आहे. उलट तो अधिकाधिक वाढतानाच पाहायला मिळतो आहे. पुण्यामधनं ही दृश्य आपण बघतोय. पुण्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं विसर्जन मिरवणुका निघत असतात आणि या विसर्जन मिरवणुकांमध्ये ढोल ताशा पथक यांचं आकर्षण फार मोठं असतं. विसर्जन मिरवणूक आता अगदी अखेरच्या टप्प्यात आल्यानंतर सुद्धा तसाच उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर काल दुपारपासून या सगळ्या विसर्जन मिरवणुका निघालेल्या आहेत. 20 तासाहून अधिक वेळ झालेला आहे. मात्र तरीसुद्धा ढोल वादन करत असताना या ठिकाणी या सगळ्या ढोल ताशा पथकामधील तरुणाईमधला उत्साह आपल्याला कमी होताना दिसत नाही. पुण्यामधलं दृश्य आपण बघतोय. दुसरीकडे मुंबईमधली दृश्य आपल्या समोर आहेत. लालबागचा राजा हा हळूहळू गिरगाव चौपाटीच्या दिशेनं विसर्जनासाठी मार्गस्थ होतो आहे आणि तिकडची दृश्य आपण बघतो. आणि त्यासोबतच मुंबईमधील इतरही काही मंडळांचे गणपती बाप्पा हे अजूनही विसर्जित व्हायचे. त्यांची सुद्धा विसर्जनाची लगबग आपल्याला गिरगाव चौपाटी परिसरामध्ये दिसते आणि मोठ्या संख्येनं आपल्याला लोक हे मुंबईच्या रस्त्यांवरती विशेषतः गिरगाव परिसरामध्ये उभे असल्याचं चित्र दिसतंय. ही दृश्य आपण बघतोय. अगदी डिवायडरवरती सुद्धा लोक येऊन थांबलेली आहेत. का तर गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे. इथूनच लालबागचा राजा पुढे मार्गस्थ होणार आहे गिरगाव चौपाटीच्या दिशेनं आणि तो मार्गस्थ होत असताना त्याचं रूप डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे.
गाईड करा अपोलो ट्रॅम्पलर. अष्टविनायक नमो नमः. गणपति बाप्पा मोरया. गणपति बाप्पा मोरया. ओम गणपतये नमो नमः. गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. श्री अष्टविनायक नमो नमः. गणपति बाप्पा मोरया. गणपति बाप्पा मोरया. ओम गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. श्री अष्टविनायक नमो नमः. गणपति बाप्पा मोरया. गणपति बाप्पा मोरया. गणपति बाप्पा मोरया. मंगल मूर्ति मोरया. मुंबई क्यों नहीं थकती है, मुंबई क्यों नहीं सोती है, इसका उदाहरण हमें 7 वाजलेले आहेत. आता तिथे लालबागचा दाखल झालेला आहे. दुपारी 1 वाजता सुरुवात झाली. तब्बल 15 तासानंतर बाप्पा परिसरात दाखल झालेला आहे. बाप्पासोबत पोलीस चौकात आहे. अब्दुल खान भेटीच्या वेळी सय्यद बंडाचा हात या दानपट्ट्यानं वरच्यावर उडवला होता. शिवरक्षा शिवाजी महाले दानपट्टा बाजीगुरु देशपांडे अनेक महान सरदारांनी सुभेदारांनी दानपट्ट्याची करामत दाखवलेली आहे. दोन्ही बाजूनी उजारी असलेला दानपट्टा हा पट्टा हा दानपट्टा फिरवताना आपल्याला पाहायला मिळते. मर्दानी या ठिकाणी सोबत आहे. जय शिवराय.
दिवाळी आणि दानपट्टा एकत्रित प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट अत्यंत सुंदर असं प्रदर्शन, ढोल ताशांचा गजर, मर्दानी खेळ, अत्यंत शिस्तबद्ध आणि समाज प्रबोधनपर ही आखीव रेखीव श्रींची विसर्जन मिरवणूक या ठिकाणी आगमन होतं, प्रस्थान होतं. सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आपण अहोरात्र आपल्या चॅनलच्या माध्यमातून या उत्सवाचं थेट प्रक्षेपण करत आहात. आपल्यामुळे हा उत्सव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे. त्याला अत्यंत उत्कृष्ट थरारक प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. शुभयोद्धा, मर्दानी खेळ, बालेचे प्रत्यक्षित, ही चपळता, ही लवचिकता, शस्त्र चालवण्याचं शास्त्र, या अनेक गोष्टीतून, छोट्या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळतं, पाहायला मिळतं. पुन्हा एकदा दानपट्टा आणि भाग व्यवस्थित अंदाज घेऊन जरा गोल फिरून चौकीर कोसरूनला जपणारा हा दानपट्टा आपण या ठिकाणी पाहता. त्याचं उत्तम प्रदर्शन. समालोचन कक्षातून मी सुद्धा आपण सर्वांचं स्वागत करीत आहे. आपण पाहता दानपट्ट्याची धार बटाटा कधी ठेवून एक गाव दोन तुकडे दानपट्ट्याचा ताकद तिथं नजर आपण पाहत आहोत. गणपती बाप्पा मोरया. त्या ही दृश्य बघतोय ती लालबागच्या राजाची कालपासून सुरू झालेली ही लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आहे. आणि सगळेच खरं तर सार्वजनिक गणेशोत्सवाचे अजूनही गणपती बाप्पा आहेत जे विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीकडे अजूनही पोहोचत आहेत. संपूर्ण रात्रभर सुद्धा ही मिरवणूक अशाच पद्धतीनं सुरू होती. आणि आता काही वेळातच गणपती बाप्पाला अखेरचा निरोप सगळे गणेश भक्त देतील. मात्र सध्याची अजूनही कार्यकर्त्यांची सुरू असलेली ही लगबग आहे, कालपासून सुरू झालेली लगबग आहे. आणि आत्तासुद्धा आपण ही दृश्य बघतोय. पूर्णपणे रस्ता दोन्ही बाजूनं भरलेला आहे. त्या व्यतिरिक्त इतर काही सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे गणेश भक्तांना गणपती बाप्पाचं दर्शन घेता यावं यासाठी. तिथे सुद्धा अगदी या स्टँडवर सुद्धा गर्दी पाहायला मिळते लोकांची. आपल्या मोबाईलमध्ये राजाचं चित्र टिपण्यासाठी, आपल्या डोळ्यात हे चित्र साठवण्यासाठी सगळे गणेश भक्त गर्दी करतात. एकीकडे मुंबईतली दृश्य तर दुसरीकडे पुण्यातली दृश्य आहेत. पुण्यात सुद्धा अजूनही गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक अशीच सुरू आहे. आणि पुण्यामध्ये काही साहसी खेळाची प्रात्यक्षिकं केली जात आहेत. लाठीकाठी, भाला, दांडपट्टा चालवणे यासारखे खेळ तिथं सध्या सादर केले जात आहेत. गणपती बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी कालपासूनच हे शेकडो हजारो भाविक आहेत जे मुंबईमध्ये आहेत. संपूर्ण रात्र ही मिरवणूक अशी सुरू होती आणि अजूनही ती सुरू आहे. अगदी आणखी काही वेळ जाणार आहे खरं तर गणपती बाप्पा थेट चौपाटीवर पोहोचेपर्यंत. अंतर हळूहळू कमी होत चाललंय, मात्र गर्दी एवढी आहे की ती कापत पुढे जाणं अशा भव्य दिव्य मूर्ती ज्या आहेत मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या
त्या पुढे घेऊन जाणं ही फार मोठी कसरत मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा आता आहे. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. लालबागचा राजा, त्या सगळ्या मंडळाचे कार्यकर्ते आणि जमलेले हे सगळे गणेश भक्त आहेत, ज्याची दृश्य सध्या आपण बघतोय. काल लालबागचा राजा मंडपातून जेव्हापासून बाहेर निघालाय तेव्हापासूनच खरं तर हा जल्लोष असा पाहायला मिळतोय. हजारो गणेश भक्त राजाची एक झलक पाहण्यासाठी दुतर्फा गर्दी करतायत. मिळेल त्या जागेवर उभं राहून बाप्पाला नमस्कार करायचा प्रयत्न करतात आणि लालबागच्या राजाची ही शेवटची छबी आपल्या डोळ्यात साठवायचा प्रयत्न करतात, कारण आता पुन्हा परत वर्षभर वाट पाहायची आहे बाप्पा पुन्हा एकदा मंडपात विराजमान होण्यासाठीची. आणि पुढार न्यूजचे तुम्ही सगळे प्रेक्षक सुद्धा घरबसल्या बाप्पाचं हे दर्शन घेऊ शकताय, कारण आता थोड्याच वेळात गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांबरोबरच स्वतः अनंत अंबानी सुद्धा तिथं राजाच्या पायाशी उभे असलेले आपण दृश्यांमध्ये पाहतोय. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा. गुलालात न्हावून निघालेले हे सगळे कार्यकर्ते आहेत, जे गाण्याच्या तालावर थिरकतायत आणि बाप्पाला हा अखेरचा निरोप देत आहेत. काल सकाळपासून सुरू झालेली ही लगबग आहे आणि कालपासून राबणारा, कष्ट करणारा आणि लगबग सगळी करणारा, धावपळ करणारा कार्यकर्ता आहे, जो आज सुद्धा अगदी 24 तासानंतर सुद्धा त्याच उत्साहात हे सगळं काम करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गणेश भक्त सुद्धा अगदी एवढे तास उलटून गेलेत तरी सुद्धा अजूनही ही गर्दी करून आहेत आणि हे बाप्पावरची ही श्रद्धा आहे त्यांची. सगळेजण आपल्या मोबाईल फोनमध्ये बाप्पाचं हे रूप साठवण्यासाठी, चित्र साठवण्यासाठी प्रयत्न करतात. आणि दुसरीकडे पुण्यातली ही दृश्य बघतोय. पुण्यामध्ये सुंदर असे देखावे साकारण्यात आले होते विसर्जन मिरवणुकीसाठी आणि त्या देखाव्यांसह, ढोल ताशा पथकासह, त्याच्या गजरात पुण्यात सुद्धा गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय. श्री अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. ओम गं गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, श्री अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. ओम गं गणपतये नमो नमः. ओम गं गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक. चौपाटीच्या दिशेनं पुढे सरकणारा गणपती बाप्पा सध्या दृश्यांमध्ये आपण बघतोय. अष्टविनायक नमो. चोख सुरक्षा व्यवस्था या हजारोंच्या गर्दीसाठी ठेवण्यात आली होती आणि अखेर ज्या क्षणाची सगळ्यांना प्रतीक्षा होती तो क्षण आता आलाय, कारण लालबागचा राजा हा आता काहीसा आणखी वेगाने चौपाटीकडे रवाना होतोय. तर दुसरीकडे पुण्यातली सुद्धा दृश्य आपण बघतोय. गिरगाव चौपाटी पे भीषण पुण्याची लालबागच्या राजाची लालबागचा राजा आगे बढ़ रहा है. गिरगाव सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांबरोबरच गणपती बाप्पा सुद्धा गुलालात न्हावून निघालेला आहे आपण बघतोय. जब लालबाग के
आता काहीसा आणखी वेग पकडलेला आहे या सगळ्या गोष्टींनी आणि लवकरच गणपती बाप्पा थेट चौपाटीवर दाखल होईल आणि त्यानंतर बाप्पाचं विसर्जन केलं जाईल.